पुढची बातमी पाहूया। पुढची बातमी आहे ती संभाजीनगरमधून सिल्लोड शहरात निवडणुकीवरून राडा झाला। पोलिसांकडून यावेळी लाठीचार्ज करण्यात आला। निवडणुकीवरून 2 गटातील कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोर जमले होते। कार्यकर्ते आमने सामने आल्यानं पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि जमावाला पांगवावं लागलं। सिल्लोड पोलीस शहरचे पोलीस निरीक्षक शेषराव उधार मात्र यावेळी जखमी झाले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय नेमकं या सगळ्या धक्काबुक्कीचं कारण आहे? हेमाली, आपण बघितलं तर कालच नगर परिषदची निवडणूक झाली आहे आणि काल पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यावरून 2 गट आज सिल्लोड पोलीस स्टेशनच्या समोर आले होते आणि यावेळी वाद एवढा विकोपाला गेला की दोन्ही गटांमध्ये हाणामारीपर्यंत हा सगळा मुद्दा गेला होता आणि त्यामुळे तिथे जे पोलीस निरीक्षक उपस्थित होते त्यांनी या सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या राड्यात त्यांच्या पायाला देखील मार लागलेला आहे, ते देखील जखमी झालेले आहे आणि या सगळ्या परिस्थितीत सिल्लोड पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। स्वतः पोलीस अधीक्षक यांनी याबाबत माहिती दिली आहे की पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि या लोकांना पांगवावं लागलं। आता सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे। जे जखमी पोलीस आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे। तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात सुरू झालेली आहे। त्यामुळे आपण बघतो की नगर परिषदेत काल अनेक ठिकाणी राडा झाला होता आणि आज दुसऱ्या दिवशी देखील याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। हेमाली, धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।